तर हिंदी सक्ती विरोधात संपूर्ण राज्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं चित्र आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय नाशिकमध्ये सध्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने हिंदीच्या जियाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली आहे। यावेळी आंदोलन सुरू आहे। एवढंच नाही तर हिंदी सक्ती विरोधात ही जी आक्रमक भूमिका आहे या आक्रमक भूमिकेच्या अनुषंगाने जोरदार घोषणाबाजी देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने सुरू आहे। मोठ्या संख्येने यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि यावेळी हिंदी सक्ती विरोधात आता संपूर्ण राज्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन पाहायला मिळते। हिंदी सक्ती विरोधात राज्यातील ठिकठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने हिंदीच्या जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात येते। काही क्षणातच आता थोड्याच वेळात आझाद मैदानावर स्वतः उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आणि मराठी पत्रकार संघ या संपूर्ण संस्थेच्या वतीने आता हिंदीच्या जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात येईल। ही आक्रमक भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेची। हिंदीच्या जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात येणार आहे। यावेळी स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील मराठी पत्रकार संघ परिसरात दाखल झालेत। अभिमान आहे आम्हाला, आम्ही मराठी असल्याचा अशा आशयाचे पोस्टर्स देखील या आंदोलनकर्त्यांच्या हातात आहे आणि एकच आक्रमक भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेची आपल्याला पाहायला मिळते। जोरदार घोषणाबाजी सरकारच्या विरोधात या आंदोलनकर्त्यांच्या वतीने सुरू आहे। हिंदी सक्ती विरोधात 5 जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने राज्यव्यापी आंदोलन ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने सुरू आहे। ठाकरेंची शिवसेना हिंदी सक्ती विरोधात आक्रमक झाल्याचे चित्र आहे। खरतर मुंबई आझाद मैदान परिसरात देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये मनसेचे काही प्रमुख नेते देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। ही थेट दृश्य आपण बघतोय नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने सध्या आंदोलन सुरू आहे। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हिंदी सक्ती विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र आहे। मराठी पत्रकार संघ कार्यालय परिसरात काही वेळातच आता काही क्षणातच ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने हिंदी जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात येईल। या वेळेला या आंदोलनात स्वतः उद्धव ठाकरे देखील सहभागी होणार आहेत। या परिसरात दाखल झालेले आहेत आणि काही क्षणातच आपल्याला या आंदोलनाचे चित्र दिसते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, राज्यव्यापी आंदोलन आपण बघतोय ठाकरेंच्या शिवसेनेचं। संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहेत। मेघना, नक्कीच आता थोड्या वेळातच हे आंदोलन जे आहे ते स्वतः उद्धव ठाकरे यामध्ये सामील होणार आहेत। कारण पत्रकार संघाच्या इथे जी कृती समितीची बैठक होती, या कृती समितीच्या बैठकीला सुरुवात झाली। स्वतः उद्धव ठाकरे कृती समितीची सध्या चर्चा करतात। थोड्या वेळातच ते खाली उतरतील आणि जीआरची एक प्रतिकात्मक पुतळा तयार केलेला आहे। प्रतिकात्मक पुतळ्याला आग लावून या जीआरची होळी करणार आहेत आणि या होळीच्या माध्यमातून सरकारने जो हिंदी सक्तीचा हा जीआर काढलाय याचा निषेध करणार आहे। 5 तारखेला सर्वपक्षीय आंदोलन आहे। या सर्वपक्षीय आंदोलन या समितीच्या देखरेखीखाली या सर्वपक्षीय समितीचं आंदोलन होणार आहे। मात्र त्याआधी सरकारने काढलेल्या जीआर संदर्भात राज्यभरामध्ये आपण एकच जो आहे तो रोष पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी मनसे असेल किंवा मग उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल यांच्याकडून या जीआरची होळी करण्यात येते। आता पण सध्या जर पाहिलं तर त्या समितीशी बोलताना स्वतः उद्धव ठाकरे आणि मनसेचे नितीन सरदेसाई हे देखील आहेत। हे सर्व मिळून जे आहेत ते या संदर्भातली चर्चा करतात आणि राज्य सरकारने हा जो हिंदी सक्तीचा निर्णय घेतलाय तो कोणत्याही परिस्थितीत उधळून काढू या
हिंदी सक्तीच्या निर्णयाला राज्यामध्ये लागू होऊ दिलं जाणार नाही अशा प्रकारचा ठोस निर्धार जो आहे तो या सर्व पक्षाकडून करण्यात आला. खास करून आज ही महत्वाची बैठक पार पडते या कृती समितीसोबत आणि या कृती समितीसोबत झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे या GR ची होळी करणार आहेत. निश्चित. उमेश, महत्वाचं म्हणजे आता काही क्षणातच ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं महत्वाच्या बैठकीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. आंदोलनानंतर ही बैठक देखील होणार आहे. उमेश, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? तो उमेश यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. मात्र ही दृश्य आपण बघतोय, नाशिकची ही दृश्य आहेत. या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देत हिंदी सक्ती विरोधात आंदोलन सुरू आहे. काही क्षणातच आझाद मैदान या ठिकाणी देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं GR ची प्रतिकात्मक होळी करण्यात येईल. सरकार विरोधात ठाकरेंची शिवसेना संपूर्ण राज्यात आक्रमक झाल्याचं चित्र आहे. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे. हिंदी सक्ती विरोधात ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. नाशिकच्या CBS परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सध्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे. थेट दृश्य नाशिकचे आपण बघतोय. एकीकडे मुंबईतून आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे नाशिकमधून आंदोलन सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. तर मोठ्या संख्येने ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ता आणि पदाधिकारी खरं तर या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठीसाठी आणि हिंदी सक्ती विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं चित्र आहे. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कोणत्याही परिस्थितीत हिंदी सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेची आहे. येत्या 5 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा तर निघणारच आहे. मात्र त्याच अनुषंगानं त्याआधी सध्या संपूर्ण राज्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. आपल्यासोबत सध्या नाशिकचे प्रतिनिधी महेश महाले जोडले गेलेले आहेत. महेश, नाशिकमध्ये देखील जर आपण पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. अगदी खरं आहे. खरं तर ठाकरेंची शिवसेना ही आज नाशिकमध्ये आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. खरं तर हिंदी सक्तीच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलेलं आहे. नाशिकच्या शालिमार परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या इथे ठाकरेंचे शिवसैनिक जमले होते आणि त्यांनी हिंदी भाषेचा जो अध्यादेश आहे, जो GR आहे, तो जाळलेला आहे. सरकारच्या विरोधात जोरदार जी घोषणाबाजी ती देखील केलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती लादू देणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे. संयुक्त महाराष्ट्रामध्ये अनेक हुतात्म्यांचे बळी गेलेले असं असताना देखील हे सरकार जाणीवपूर्वक खरं तर हिंदी सक्ती करत असल्याचा आरोप देखील यावेळी शिवसैनिकांना केलेला आहे. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर 5 तारखेला राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. मात्र त्या अगोदर जर बघितलं तर ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक झालेली आहे आणि हिंदी सक्तीचा अध्यादेश जो आहे तो जाळून त्यांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे. महेश, मोठ्या संख्येने जर आपण पाहिलं तर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी सहभागी झालेत. मनसेचे काही पदाधिकारी यावेळी उपस्थित आहेत का? त्यांचा सहभाग पाहायला मिळतोय का? नाही, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे मनसैनिक हे उपस्थित नव्हते. खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन होतं. सध्या तरी त्यांचेच शिवसेनेचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते ते या आंदोलनाच्या वेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली. मात्र येणाऱ्या मोर्चामध्ये हे सगळे पदाधिकारी एकत्रितरित्या जाण्याची जी त्यांची बैठक आहे ती उद्या आयोजित केलेली. त्यामुळे आगामी काळामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी कशा पद्धतीने या मोर्चात सहभागी होतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चित. धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर ही 2 दृश्य आपण बघतोय. एकीकडे मुंबईत आंदोलन सुरू आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं. GR ची प्रतिकात्मक होळी करण्यात येईल. हिंदी सक्ती विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. दुसरीकडे नाशिकमध्ये मोठ्या संख्येने ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता हे सहभागी झालेले आहेत या आंदोलनात आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकार विरोधात पोस्टर्स हातात घेऊन हिंदी सक्ती विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं चित्र आपण बघतो. काही क्षणातच आता आझाद मैदान या ठिकाणी मराठी पत्रकार संघ परिसरात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खरं तर या GR ची होळी करण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे देखील या आंदोलनात सहभागी होतील. दोनही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही या ठिकाणी या परिसरात दाखल झालेले आहेत आणि काही क्षणातच हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळेल. थेट दृश्य आपण बघतोय. मुंबईतून आंदोलनाची ही दृश्य आहेत, लाईव्ह दृश्य. तर नाशिकमधून देखील हे आंदोलन सुरू असल्याची दृश्य आपण बघतोय. संपूर्ण राज्यात ठाकरेंची शिवसेना हिंदी सक्ती विरोधात, सरकार विरोधात, सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक झालेली आहे.
आणि आक्रमक भूमिकेच्या अंतर्गतच ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात वतीनं खरं तर नाशिकमध्ये देखील CBS परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येते। तर मुंबईमधील आंदोलनात मनसेचे प्रमुख नेते देखील उपस्थित राहण्याची सहभागी होण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने ही दृश्य आपण बघतोय। मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। हिंदी सक्ती विरोधात आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे देखील या परिसरात दाखल झालेत आणि काही क्षणातच या GRची होळी करण्यात येणार आहे। हिंदी सक्ती विरोधात दोन्ही ठाकरे बंधू हे खरं तर मोर्चाच्याच निमित्तानं एकत्र आलेले आहेत। संयुक्त मोर्चा येत्या 5 जुलैला निघणार आहे आणि त्याच अनुषंगानं त्यापूर्वी संपूर्ण राज्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन आपण बघतोय। संजय राऊत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, मोठे नेते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हातात पोस्टर्स घेऊन, फलकं घेऊन या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे आणि काही क्षणातच या ठिकाणी GRची प्रतिकात्मक होळी करण्यात येईल। एकंदरीतच काय तर सरकार विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची जी भूमिका आहे ती स्पष्टपणे दिसते। आपल्या मागणीवर ते ठाम आहे। हिंदी सक्ती खरं तर कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात होऊ देणार नाही, हीच भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेची देखील आहे। मुंबईतील आझाद मैदान परिसरातील ही दृश्य आपण बघतोय। येत्या 5 जुलैला देखील मुंबईत मोठ्या अशा भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हिंदी सक्ती विरोधात हा मोर्चा खरं तर निघेल आणि हे आंदोलन आपण पाहतोय आज ते म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदान परिसरात मराठी पत्रकार संघ परिसरात हिंदी सक्तीच्या आदेशाच्या GRची प्रतिकात्मक होळी या ठिकाणी करण्यात येते। मोठ्या संख्येने ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही क्षणातच या GRची होळी करण्यात येईल। मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था यांच्या वतीने प्राथमिक शिक्षणातील 3ऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात GRची होळी मराठी पत्रकार संघ या ठिकाणी करण्यात येत आहे। यावेळी उद्धव ठाकरे देखील उपस्थित आहेत, आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत, संजय राऊत, अंबादास दानवे याच्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक बडे नेते देखील यावेळी उपस्थित आहेत। तर सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी नेत्यांना यावेळी आमंत्रण देखील देण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून याबाबतची बॅनरबाजी देखील आपण या संपूर्ण परिसरात पाहिली होती। मनसेचे देखील प्रमुख नेते या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हिंदी सक्ती विरोधात ठाकरेंचा एल्गार आपण पाहतोय संपूर्ण राज्यात। हे चित्र आपण पाहतोय। ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था यांच्या वतीनं प्राथमिक शिक्षणातील हिंदी सक्तीच्या विरोधात GRची होळी मुंबईतील मराठी पत्रकार संघ या ठिकाणी करण्यात येईल। काही क्षणातच हिंदीच्या GRची प्रतिकात्मक होळी या ठिकाणी करण्यात येईल। सरकार विरोधात जे धोरण खरं तर हाती घेण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगानं आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण राज्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे। हिंदी सक्ती विरोधात GRची होळी मराठी पत्रकार संघ या ठिकाणी करण्यात येत आहे। यावेळी स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत। संजय राऊत देखील दाखल झालेत। मनसेचे कुठले प्रमुख नेते या आंदोलनात सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय आला। सध्या राज्यभरातून तीव्र विरोध होतोय आणि त्याच क्रमात मुंबईतील पत्रकार संघ या ठिकाणी
ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं सध्या आंदोलन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता हिंदी विरुद्ध मराठी असा देखील मोठा वाद उफाळून आल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळते. ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि त्याच अनुषंगानं आज मुंबईतील आझाद मैदान परिसरात मराठी पत्रकार संघ परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं या हिंदी सक्ती विरोधातील GRची होळी करण्यात येत आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय. मात्र यावेळी मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था यांच्या वतीनं देखील प्राथमिक शिक्षणातील हिंदी सक्ती विरोधात या GRची होळी मराठी पत्रकार संघ या ठिकाणी करण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात सध्या आंदोलनं सुरू आहेत. एक वेगळा तीव्र विरोध आपल्याला पाहायला मिळतो हिंदी सक्ती विरोधात आणि त्याच अनुषंगानं आज मुंबईत देखील हे आंदोलन सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.